लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे वेदू ही आता कबीरला फोनवर सांगत असते, बॉस अहो ती सरकार आता सखी मॅडमना सुचवत आहे की डिवोर्स घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे. त्याबरोबर कबीर विचारतो त्यावर सखी काय बोलली. त्यावर मग वेदू सांगते, अहो सखी मॅडम म्हणजे नाही म्हणाल्या पण त्यांच्या नाहीमध्ये ठामपणा नव्हता. त्याबरोबर कबीर म्हणतो की काळजी करू नकोस, मला आणि सखीला कोणीही वेगळं करू शकणार नाही आहे. कान्हापासून तेव्हा कोणी सखीला तोडू शकलं नाही तर आत्ता काय तोडू शकणार आहेत. त्यावर मग आता वेदू म्हणते, बॉस तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे, तुम्हाला काहीतरी हातपाय हलवावे लागतीलच. त्यावर मग कबीर म्हणत असतो की ठीक आहे, काय करायचं ते बघतो मी वेदू, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला असेच अपडेट देत राहा. थँक्यू सो मच, मला तुझ्यामुळे सर्व गोष्टी कळत असतात. बरं मला आत्ताच एक आयडिया सुचली आहे, मला सांग सखी कुठे आहे, काय करते आहे. मग वेदू सांगते त्या त्यांच्या रूममध्ये आहेत. त्यावर मग कबीर म्हणतो ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकडे सखी ही रूममध्ये येत असते आणि त्यावेळी तिला मनस्विनीचे शब्द आठवत असतात. सखी हे बघ बाळा, ह्या बळजबरीच्या नात्यात राहण्याला काहीही अर्थ नाही आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, तू कबीरला डिवोर्स दे आणि मोकळी हो. खोलीत येत असताना आता सखीचं लक्ष नसतं आणि तिच्या पायाला आता बेड लागतो. त्याबरोबर मग सखीला तिचं प्रतिबिंब, तिचं मन सांगू लागतं, सखी अगं हळू चाल, नाही अशीच पडू शकतेस ना, भविष्यातही अशी पडू शकतेस. त्याबरोबर मग सखी म्हणत असते, का का पडेल मी भविष्यात. त्याबरोबर आता तिचं प्रतिबिंब तिला सांगू लागतं, अगं असं काय करतेस, कधीतरी तोल जाऊन माणूस पडतं. सखी काय चाललंय, नाही म्हणजे तू एकाच बाजूने विचार करतेस. कबीर हा खोटारडा आहे असं तुला वाटतंय, पण कमीत कमी तू सर्व बाजूंनी विचार तरी कर. नाही काय ना, सत्य जे असतं ते कधीकधी खूप खोलवर खाली दडून बसलेलं असतं, त्यामुळे ना ते आपल्याला दिसतच नसतं. पण आपण म्हणून वरती दिसत असलेल्या मृगजळावर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्या हातात असतं ना. सखी म्हणत असते, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं तरी काय आहे, काय आहे तुझ्या मनात. त्यावर मग सखी म्हणते, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात, ज्या दोन्ही आपण बघितल्या पाहिजे. नाही मला मान्य आहे, कबीरने तुझ्याशी खोटं बोलला, त्याने तुला खोटं नाव सांगितलं, खोटी ओळख सांगितली, पण मला सांग ना, खोटं नाव आणि खोटी ओळख सांगितली म्हणून माणूस बदलतो का गं. कबीर कधीतरी तुझ्याबरोबर काहीतरी चुकीचं वागलं आहे का. त्यावर सखी म्हणत असते, कदाचित तोच त्याच्या प्लॅनचा भाग असेल, त्याच्या प्लॅनमध्ये माझ्याशी चांगलं वागणं, माझा विश्वास संपादन करणं गरजेचं असेल, म्हणून केलं असेल त्याने हे सगळं. त्याबरोबर मग तिचं प्रतिबिंब म्हणतं, हो अगदी बरोबर, तुझा विश्वास संपादन करणं गरजेचं असेल म्हणूनही तो असा वागला असेल. वा बरोबर, पण विचार कर ना, तुला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं होतंस, तू पूर्णपणे त्याला सुपूर्त केलं होतंस स्वतःला. जर त्याला हवं असतं तर त्याने काहीही करू शकला असता, जर त्याला हवं असतं तर त्याने तुझा फायदाही घेतला असता, पण घेतला का कधी त्याने तुझा फायदा, आला का तो कधी तुझ्याजवळ. त्याबरोबर सखी म्हणत असते, हे बघ आत्ता या सर्व विषयांवर बोलण्यात काही अर्थ नाही आहे, कान्हा खोटारडा आहे. त्यावर मग तिचं प्रतिबिंब म्हणतं, अगं हो, त्याने एक खोटं सांगितलं म्हणून आत्तापर्यंत वागलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर तू पांघरून घालणार आहेस का. त्यावर सखी म्हणते, त्याचा सगळा चांगुलपणा त्याच्या एका चुकीमुळे पुसला गेला, समजलं. त्यावर मग सखीला तिचं प्रतिबिंब म्हणतं, बरं ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, एवढी वर्ष तू जिच्या प्रेमासाठी तळमळत होतीस, तडफडत होतीस, तुला जिचं प्रेम हवं होतं ती तुझी आई, तुझ्या आईलासुद्धा त्याने तुझ्या जवळ आणलं, तुमची भेट घालवून दिली, मग हे सगळंसुद्धा तू असंच म्हणशील का की नाटक आहे म्हणून. हे सगळंसुद्धा त्याने असंच नाटक म्हणून केलं आहे. बोल ना, तुला असं वाटतं आहे का की कबीरने ह्या सर्वातसुद्धा स्वतःचाच काहीतरी स्वार्थ पाहिला आहे म्हणून. त्याबरोबर मग मात्र आता सखी ही गप्प असते. त्यावर तिचं प्रतिबिंब म्हणू लागतं, हे बघ सखी तू विचार कर. त्यावेळी सखी म्हणते, बास बास, आता ना मला नाही बोलायचं आहे काही, नाही ऐकायचं आहे काही, नाही ऐकायचंच नाही आहे मला काही, झालं तेवढं पुरे झालं. आणि मला ना आता आईचं म्हणणं पटतंय मला आईचं म्हणणं. त्यावर मग तिचं प्रतिबिंब म्हणतं, म्हणणं पटतंय म्हणजे
नेमकं तुला काय म्हणणं पटलेलं आहे? त्याबरोबर मग आता सखी म्हणत असते, आईने मला सांगितलं आहे की मोकळी हो, कबीरला डिवोर्स दे. त्याबरोबर मग तिचं प्रतिबिंब म्हणतं, तू पुन्हा एकदा विचार कर, काय बोलतेस तू? तुला तरी कळतं आहे का? सखी म्हणते, हो मला व्यवस्थित कळतं आहे मी काय म्हणते ते. मला कबीरला डिवोर्स द्यायचाच आहे. त्याबरोबर सखीला तिचं प्रतिबिंब म्हणू लागतं, हे बघ सखी, बोलतीयस त्याचा पुन्हा विचार कर. हे बघ, चाळीत तुम्ही दोघं राहिलात तेव्हासुद्धा कबीर कधी तुझ्याबरोबर वाईट वागला नव्हता. सखी म्हणत असते की हो, नव्हता वागला वाईट, पण तो फक्त 1 महिन्याचा प्रश्न होता. 1 महिन्यात आलो की आम्ही पुन्हा इथे राहायला कामत हाऊसवर. त्याबरोबर ती म्हणत असते, अगं हो, पण तोपर्यंत तरी त्याने तुझी साथ दिली ना. सखी म्हणत असते की हे बघ, मला काही ऐकायचं नाही आहे आणि त्या कबीरबद्दल तर नाहीच नाही. सखीचं प्रतिबिंब म्हणू लागतं, सखी अगं कमीत कमी कानाच्या चांगल्या बाजूंचा विचार कर. सखी म्हणते, मी म्हटलं ना मला नाही करायचं कुठल्याही चांगल्या वाईट बाजूंचा विचार, तर नाही करायचा आहे. मी ठरवलं आहे. आई जे बोलली आहे ना तेच बरोबर आहे. मी आता कबीरला घटस्फोट देऊन टाकणार आहे. हो, देऊन टाकणार आहे मी त्याला घटस्फोट. मला मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे मला ह्या खोटारडेपणातनं. आणि हे बघ, तू असं म्हणत सखी वरती बघते, पण तोपर्यंत तिचं प्रतिबिंब गायब होतं. मागून वेदू येते. वेदू म्हणते, सखी मॅडम. त्यावर सखी डोळे पुसते आणि म्हणते, बोल. त्यावर वेदू म्हणत असते, सखी मॅडम तुमचं पार्सल आलं ना बाप्पा खाली. त्यावर सखी म्हणते, मी काही नाही तू मागवलं. त्यावर ती म्हणते, अहो पण तुमच्याच नावाने आहे ना, एकदा बघून तर घ्या. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे. आणि मग ती खाली येते. आता खाली एक डिलिव्हरी बॉय उभा असतो. तो सखीला म्हणतो, पार्सल मॅम. त्यावर सखी म्हणत असते की मी तर कुठलंही पार्सल मागवलं नव्हतं. मग त्याबरोबर आता तो सांगू लागतो, पण मॅम हे पार्सल तुमच्याच नावाने आलेलं आहे. त्याबरोबर मग सखी आता ते पार्सल हातामध्ये घेते आणि उघडून बघते. तर आता त्यामध्ये 7 फ्लेवरच्या 7 आईस्क्रीम असतात. आता सखी त्या आईस्क्रीम बघते आणि आता आपसुकच तिची नजर कबीरच्या हातावर पडते. तर तिच्या हातामध्ये तिला तो आमरसात बुडणारा धागा दिसतो आणि तो धागा बघून सखी लगेच ओळखते की हा तर कबीर आहे. सखीला अख्खंच्या अख्खं चित्र पुन्हा आठवतं. तिला आठवत असतं की इथे कबीर तिच्याबरोबर घरात आमरस बनवत होता आणि त्यावेळी त्याला ते जमत नव्हतं आणि त्याला जमत नव्हतं तेव्हा त्याने त्याच्या हातातला जो धागा होता तो सखीला काढायला सांगितला होता. आता हे सगळं आठवल्यावर सखी ताबडतोब त्याला ते आईस्क्रीम परत करत असते. तर कबीर कान पकडतो आणि म्हणत असतो, खरंच सॉरी, ऐकून घे ना माझं. पण सखी काही ऐकायला तयार नसते. सखी तिकडनं आत जात असते. त्यावेळी कबीर पुन्हा तिला म्हणत असतो, प्लीज सखी मॅडम थांबा. आणि मग तो सखीचा हात पकडतो. आता कबीरने हात पकडल्याबरोबर लगेचच सखीला जुन्या गोष्टी आठवू लागतात. कबीरने प्रत्येक वेळी ती पडत असताना, धडपडत असताना सावरलं आहे तिला. ती जेव्हा हॉस्पिटलाइज होऊन घरी आली होती तेव्हासुद्धा कबीरनेच तिला आधार दिला. त्यानंतर चाळीत राहायला गेली तेव्हा कबीरच तर तिच्यासोबत होता. मग घरामध्ये सखीने कबीरला मारलेली मिठी असो किंवा कबीरने तिच्यासाठी आणलेलं एखादं गिफ्ट असो किंवा त्या दोघांचा चाळीत झालेला तो छोटासा सुंदर साखरपुड्याचा कार्यक्रम असो किंवा मग त्या दोघांचं विधिवत पार पडलेलं लग्न असतो, सखीला सगळं आठवतं अगदी एका क्षणात. कबीर म्हणत असतो, सखी मॅडम प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. अहो नाण्यालासुद्धा 2 बाजू असतात, 2 बाजू वेगळ्या असतात. मग मी तर माणूस आहे. एकदा कमीत कमी मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी तरी द्या. मला तुमचे झालेले गैरसमज दूर करायचे आहेत. मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे हो. त्यावर सखी म्हणते, गैरसमज? आणि मग ती आता कबीरच्या हातातून स्वतःचा हात जोरात हिसकावते आणि म्हणते, कसले गैरसमज? त्यावर कबीर म्हणतो, हे बघा सखी मॅडम प्लीज शांत व्हा. सखी म्हणते, मला शांत व्हायचंच नाही आहे मुळात, कळलं का? आणि मला ना तुझं काही ऐकायचंही नाही आहे, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. कबीर म्हणतो, प्लीज प्लीज एकदा ऐका माझं, प्लीज मला एक संधी द्या. त्याबरोबर सखी म्हणत असते, मी म्हटलं ना मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाही आहे म्हणून, तर नाही बोलायचं आहे मला.
उगाचच्या उगाच माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये येऊ नकोस आणि माझ्या घरातही येऊ नकोस. त्यावर कबीर म्हणत असतो की प्लीज सखी मॅडम. त्यावर सखी म्हणते मी सांगितलं ना तुला, मला काही बोलायचं नाही आहे. त्यावर कबीर म्हणतो ठीक आहे नका बोलू, पण कमीत कमी हे मी आणलेला आईस्क्रीम तरी ठेवून घ्या ना. नाही म्हणजे हे आईस्क्रीम उगाच वितळून जाईल ना. इतके त्या ठिकाणी काका येतो. कबीरला बघून काकाला आनंद होतो. काका म्हणतो अरे काना तू ये ना. त्याबरोबर मग सखी काकाकडे बघते आणि आता ती काकाला म्हणत असते काका काय चाललं आहे तुझं. त्याबरोबर मग काका आता सखीकडे आणि कानाकडे दोघांकडे बघत असतो. सखी काकाकडे बघत असते. कान्हा मागून तिला खुणवत असतो की काका तुम्ही जा. त्यावेळी सखी काकाला म्हणते काका याला सांग मला याच्याशी बोलायचं नाही आहे, याला इथून निघून जायला सांग. त्याबरोबर मग आता काका लगेचच कबीरला म्हणतो काय रे कळलं का, तिला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, त्यामुळे इकडनं निघून जा. बस ओरडलो. त्याबरोबर सखी म्हणते त्याला हेही सांग की मला त्याचं तोंडही बघायचं नाही आहे, पुढच्या 1 मिनिटाच्या आत इकडनं चालतं हो. त्यावर काका म्हणतो ठीक आहे हेही सांगतो. काय रे कळलं का, तुला सखीला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे, त्यामुळे पुढच्या 1 मिनिटाच्या आत इकडनं निघून जा. निघ इकडनं 1 मिनिटाच्या आत, मलाही तुझं तोंड बघायचं नाही आहे. त्याबरोबर सखी म्हणते काका तू त्याला नक्की ओरडतोयस की तू त्याची बाजू घेतोयस, तू त्याला पाठीशी घालतोयस. काका म्हणत असतो अगं मी त्याला ओरडतोय सखी. कळलं का रे, पुढच्या 1 मिनिटाच्या आत तू इकडनं गायब व्हायचं, मला दिसायचं नाहीस. चल आता मी जातो, पण जर लक्षात ठेव पुढच्या 1 मिनिटात मला तू इकडे दिसलास तर मी तुझं काय करेन ते. बरं सखी जाईल तो, मी जातो. 1 मिनिटाने दिसलास ना तो थोबाडी देईन तुझ्या. चल. त्याबरोबर कबीर आता काकाला लगेचच ऑल द बेस्ट असं दाखवतो, थंब दाखवतो. काका तिकडनं निघून जातो. त्यानंतर सखी कबीरला म्हणत असते कळलं ना, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, रादर मला तू इथे नकोच आहेस, त्यामुळे प्लीज इकडनं गुपचूप निघून जा. आणि मग सखी कबीरला हकलवत असते. कबीर म्हणतो ठीक आहे बेबी सरकार, तुमची हीच इच्छा आहे ना की मी इकडे थांबू नये, मी इकडनं निघून जावं, तर चालेल, मी इथे नाहीच थांबणार, मी इकडनं निघून जाईनच, पण कमीत कमी माझी एक इच्छा पूर्ण कराल का. त्यावर मग सखी म्हणते काय. त्यावर कबीर म्हणतो मी एवढे हे 7 फ्लेवरचे 7 आईस्क्रीम आणलेत, एवढे खाऊन घ्याल का. नाही, कारण काय आहे, मी जर हे आईस्क्रीम तुम्हाला दिले नाही तर हे आईस्क्रीम घरी घेऊन जावे लागतील, ते वितळतील, विरघळतील, मग ते खावे नाही, प्यावे लागतील. आणि मला आईस्क्रीम प्यायला नाही आवडत आणि मला माहिती आहे तुम्हालाही नाही आवडत. त्यापेक्षा तुम्ही हे 7 आईस्क्रीम खाऊन घ्या. तुम्ही जर हे आईस्क्रीम खाल्लेत तर कदाचित कमीत कमी तुमचा रागसुद्धा कमी होऊ शकतो. त्यावर मग सखी म्हणते ठीक आहे. मग तिथे आईस्क्रीम घेते आणि म्हणत असते सखी काहीच फुकट घेत नाही, परतफेड करते, उद्या मी सुद्धा तुला काहीतरी देणार आहे. एवढं बोलून ती तिकडनं निघून जाते. दुसऱ्या दिवशी सखीने वकिलांना बोलवलेलं असतं. वकील सखीला डिवोर्स पेपर्स देतात आणि ते तिला विचारतात नक्की तुम्ही या गोष्टीवरती शुअर आहात ना, नक्की तुम्हाला हे करायचं आहे ना. त्याबरोबर मग आता लगेचच पुरुषोत्तम काका म्हणतो करायचं आहे म्हणजे आता एवढं आणखीन सगळं घडून गेल्याच्या नंतर आमच्या सखीने करायचं काय. त्याबरोबर मीनाक्षी काकूसुद्धा म्हणते नाही, त्या कबीरच्या बाबतीत सखीने हा जो काही निर्णय घेतला आहे ना तो अत्यंत योग्य आहे आणि मला तो पटलाय सुद्धा. तर आता पुरुषोत्तम काकासुद्धा म्हणतो हो ना, एकदाचं ते कबीर नावाचं जे ग्रहण लागलं आहे ते आमच्या सखीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायला हवं. इतक्यात त्या ठिकाणी मनस्विनी येते. आता मनस्विनी तिकडे आल्याबरोबर मनात म्हणते अरे वा, मी तर हिच्या मनात एक छोटीशी ठिणगी लावली होती, पण त्याचा हा एवढा मोठा वनवाही करून घेईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांचीच गरज आहे असं काही नाही. थोडेसे अश्रू गाळले तरीही काम होऊ शकते. तर वकील साहेब सखीला ते पेपर दाखवत असतात. मनस्विनी म्हणते पुढे जाऊन बघायला हवं काय तमाशा सुरू आहे. मग ती तिथे येते आणि म्हणत असते वकील साहेब तुम्ही आज इकडे अचानक येणं कसं केलं. त्यावर सखी म्हणते आई अगं मीच बोलावलं आहे त्यांना. नाही म्हणजे काल तू मला जे काही सांगितलंस त्यानंतर मी विचार केला आणि मी निर्णय घेतला आहे की मी कान्हाला म्हणजे कबीरला डिवोर्स देऊन टाकणार आहे. त्यावर हे ऐकून मीनाक्षीला आणि पुरुषोत्तम काकाला आनंद तर होतोच, त्याबरोबर आता सरकार लगेच नाटक करू लागते. काय अगं काय बोलतेस तू हे सखी, तुला तरी कळतंय का. हे बघ अगं मी जे काही बोलले ना ते फक्त मला काय वाटत होतं, माझं मत काय हे सांगत होते गं. मी
फक्त बाळा तुझा, आपल्या घराचा, आपल्या कंपनीचा विचार करून बोलले, पण म्हणून मला तुमच्या प्रेमाच्या आड यायचं नाही आहे गं बाळा. हे बघ, तू असा तडकाफडक माझं काहीतरी ऐकून निर्णय घ्यायला जाऊ नकोस गं. हे बघ, तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल ना, तो तुझा घे. हां, पण म्हणून उगाचच्या उगाच मी बोलले, मी सांगितलं, मी करायला लावलं म्हणून केलं, असं नको करूस. प्लीज प्लीज सखी, असं नको करूस बाळा. असा निर्णय तडकाफडक नको घेऊस. त्यावर मग सखी म्हणत असते, आई ऐक, मी तुझ्यामुळे काही निर्णय घेत नाही आहे. आणि खरंच तुला असं वाटतं की माझ्यामध्ये आणि कबीरमध्ये जे काही होतं त्याला प्रेम म्हणू शकतो म्हणून? त्यावर मग आता मनस्विनी मनातल्या मनात म्हणते की हेच तर हवं आहे मला. सखी म्हणत असते की नाही, मला कबीरबरोबर राहायचं नाही आहे आणि माझा हा फायनल डिसिजन आहे. त्याबरोबर वकील साहेब म्हणत असतात, पण मॅडम तुम्हाला वाटतं का की कबीर किर्लोस्कर इतक्या सहजासहजी या पेपर्सवरती सह्या करतील म्हणून? त्याबरोबर मग सखी आता ते डिवोर्स पेपर्स हातात उचलते आणि म्हणत असते, सह्या तर त्याला कराव्या लागतीलच. त्याने सह्या करणं ही जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवून द्या. काय करायचं ते मी बघतो. तर दुसऱ्या बाजूला गौतम काका आणि कबीर एकमेकाला भेटलेले असतात. गौतम काका कबीरला म्हणत असतो, सध्या सखी खूप जास्त दुखावली गेलेली आहे. सध्या ती अगदी एकटी झाली आहे. त्यावर मग कबीर म्हणत असतो, माहिती आहे मला, त्यात ती मनस्विनी तिचा फायदा उचलते आहे आणि तिच्या मनात नको ते भरवते. कबीर म्हणतो, तेही माहिती आहे मला, पण काहीही करून मी त्या मनस्विनीला सखीला त्रास देऊ देणार नाही आहे. त्यावर गौतम काका म्हणतो, ह्यावेळी तिने चक्रव्यूह रचलंय, यामधून तुला बाहेर सुटावं लागेल कबीर. कबीर म्हणतो, तिच्या चक्रव्यूहामध्ये कुठे कसले ढाचे आहेत हे मला बरोबर माहिती आहे, त्यामुळे मी तिकडनं सुटेनच याची मला खात्री आहे गौतम काका. गौतम काका म्हणतो, कबीर मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती म्हणजे तू सखीच्या आयुष्यात नेमका का आलास? म्हणजे मला एवढं तर कन्फर्म माहिती आहे की तू सखीच्या आयुष्यात येण्यामागे काहीतरी कारण आहे, काहीतरी हेतू आहे, पण नेमकं तू सखीच्या आयुष्यात येण्यापाठी तुझा काय हेतू आहे, तुझं काय कारण आहे हे मला कळलेलं नाही आहे. नक्की तुझं उद्दिष्ट काय आहे? तू का आला आहेस सखीच्या आयुष्यात? त्यावर मग कबीर हा गौतम काकाला म्हणत असतो, काका हे बघा, मी काय सांगतोय ते ऐका. सध्या तरी मी नेमका काय का आलो आहे हे सगळं मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण मी एक गोष्ट कन्फर्म सांगतो, ती म्हणजे सखीच्या आयुष्यात येण्यामागे माझं एक उद्दिष्ट आहे आणि लवकरच मी ते तुम्हाला सांगेनसुद्धा, पण तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा. काका म्हणत असतो, आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तू काहीही चुकीचं करत नाही आहेस, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तू सखीसाठी एवढं सगळं का करतोयस? त्याबरोबर कबीर म्हणत असतो, करतोय सखीसाठी हे सगळं. त्याबरोबर मग काका म्हणतो, ठीक आहे, आता सध्या मी तुला फार काही बोलत नाही, नंतर बोलू. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता सखी ही रस्त्याने चाललेली असते, तर गौतम काका हा कबीरला म्हणत असतो, ऑल द बेस्ट. त्यावर कबीर म्हणतो, नाही, फक्त ऑल द बेस्टने काम होणार नाही आहे, तुम्हालाही माझ्याबरोबर राहावं लागणार आहे. गौतम काका म्हणतो, अरे मी आहेच की तुझ्याबरोबर. कबीर म्हणत असतो की तुम्ही आहातच, पण यावेळी तुम्हाला आतमधून खिंड धरायची आहे आणि मी बाहेरून खिंड पोखरायला सुरुवात करतो, खिंड लढवायला सुरुवात करतो. आपलं कोणीतरी आतमध्ये असायला हवं. सखी मॅडमना हेच वाटलं पाहिजे, हेच भासलं पाहिजे की तुम्ही त्यांच्या बाजूने आहात, पण तुम्ही त्यांना काही त्रास होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. गौतम काका म्हणत असतो, काळजी करू नको, मी आहे, मी देईन तुझी साथ या सगळ्यामध्ये. मला एक गोष्ट पक्की माहिती आहे कबीर, तू नक्की काय हेतूने आला आहेस काय नाही, पण तू सखीची फसवणूक करत नाही आहेस. त्याबरोबर हे ऐकून काकाला बरं वाटतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सखी ही डिवोर्स पेपर्स घेऊन घरातनं बाहेर पडलेली असते. आता तिला लगेचच मनस्विनी म्हणत असते, सखी जा बाळा, ते पेपर फेक त्याच्या तोंडावर आणि संपवून टाके खोटं नातं. मग सखी तिकडे येते आणि कबीरला सांगते, मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे, मला हे खोटं नातं संपवायचं आहे, मी सह्या केल्यात, तू सुद्धा कर.
कबीर आता डिवोर्स पेपर्स हातात घेतो आणि कुठल्याही क्षणाची वाट न बघता, कसलाही विचार न करता त्या पेपर्सवरती सह्या करतो. कबीर इतक्या सहजासहजी सह्या करेल असं सखीला वाटलंच नव्हतं. सखी कबीरकडे बघतच राहते. कबीरने पेपरवर सह्या केल्याचं तिला थोडं वाईटही वाटतं. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.